ग्रामसभा व उपविभागीय स्तरावर वन विभागासंबंधित अनेक दावे प्रलंबित आहेत। या प्रलंबित दाव्यामुळे लोकांना त्यांच्या हक्काच्या जमिनीपासून वंचित राहावं लागतं। याबाबत महसूल व वन विभागाने एकत्र बसून तोडगा काढून या दाव्याबाबत झिरो पेंडन्सी मोहीम राबवावी असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात वन हक्काबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। ते म्हणाले, दुर्गम भागात राहणारे लोक हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतात, त्यांच्या गरजाही मर्यादित असतात। या लोकांना प्रशासनाकडून न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करून या वन हक्कधारकांना वन विभागाने न्याय देताना हे कार्य मिशन मोडवर पूर्ण करावे। तसेच जी न्यायप्रविष्ट प्रकरणे आहेत त्यावरही नियमानुसार तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना त्यांनी यावेळी केली। तर येत्या 2 दिवसात संबंधित तहसीलदार व वन परिक्षेत्र अधिकारी यांची संयुक्त बैठक घेणार असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले। या बैठकीसाठी वन विभागाचे उप वन संरक्षक धैर्यशील पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महसूल उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी तसेच व्हीसीद्वारे सर्व प्रांत अधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी निरंजन पाटील, कोल्हापूर। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।